बघा, 6,600 रक्कम 8 वर्षाच्या कालावधीत ठराविक व्याजदरानं 12,936 होते. मूळ व्याजदराच्या 3/4 दराने 5 वर्षात 48,000 किती होते? प्रश्न सोडायचा कसा? सर लेकरांनो, प्रश्न कोणताही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, लगेच सापडतो. तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल आहेत. तुमच्या अगोदरच्या कोणत्यातरी परीक्षार्थ्यानं ते विचारलेले असतात. जे प्रश्न नाहीत सापडत, बिनधास्त विचारा. आता इथं 6,600 ही मुद्दल, 8 वर्ष हा मुदतीचा कालावधी आणि ठराविक व्याजदरानं तयार होणारी रक्कम 12,936. म्हणजे काही गोष्टी इथं प्रश्नामध्ये दर्शवलेल्या अशा की प्रश्नामध्ये राज दर्शवली 12,936, मुद्दल दर्शवली सर 6,600, मुदत दर्शवली 8 वर्ष. ही जे दर्शवलेली माहिती आहे, एक सूत्र आम्ही अभ्यासलं, रास वजा मुद्दल बराबर प्राप्त होणारी गोष्ट असते सरळ व्याज. मग इथे ही रास आहे 12,936. याच्यामधून 6,600 जेव्हा आम्ही वजा करू तेव्हा प्राप्त होणारं उत्तर काय? तर लक्ष द्या, 6 हे 3, त्यानंतर 9तून 6 गेले 3, 12तून 6 गेले 6. हे सरळ व्याज प्राप्त होते आम्हाला 8 वर्षाचं 6,336. प्राप्त झालेल्या सरळ व्याजावरून लक्ष द्या, किंवा प्राप्त झालेल्या सरळ व्याजावरून व्याजदर काढा. आता कसा काढायचा तो? एक सूत्र, आम्ही सर्व ते सूत्र जाणतो. जसं की सरळ व्याज काढण्याचं सूत्र आहे म गुणिला द गुणिला क आणि भागीला 100. सरळ व्याज 6,336 आहे लेकरांनो, आणि मुद्दल 6,600 आहे. व्याजाचा दर किती हा प्रश्न मुदत प्रश्नामध्ये दर्शवली 8 छेदस्थानी 100. इथे हे 2 शून्य घालवा लेकरांनो. 6,336 बराबर 66 गुणिला 8, समोर गुणिला दर आहे 6,336. 66 आणि 8 हा गुणाकार 8 सकम 48 4, 8 सकम 48 आणि 4 52. हे दर त्याच्यासोबत गुणिला 6,336 कडे येताना 528. लेकरांनो, भागीला स्वरूपात का मांडायचे? तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल तर भागीला स्वरूपात दर्शवावी लागते. हा भाग गेला 12 सर, म्हणजे 12% हा व्याजदर आम्हाला प्रस्तुत व्यवहारातील सापडला. आता गणित काय म्हणते? आता गणित म्हणते की मूळ व्याज दराच्या 3/4 दराने 5 वर्षात 48,000 किती होते? हे असं काही थोडस गोंधळात टाकणारं शब्दप्रयोग केल्यामुळं मन गोंधळलं. गणित म्हणते की हा जो पूर्वीचा व्याजदर आहे, आता व्याजदर कसा करायचा? आता पूर्वीच्या व्याजदर करायचा 3/4. प्रश्न केला की 5 वर्षामध्ये 48,000 असणारी मुद्दल किती होईल? म्हणजे आम्हाला प्रश्नामध्ये रास विचारली. बर, विचारू द्या. इथं खाली मांडतो. आता प्रश्न विचारला मूळ व्याजदराच्या 3/4 दराने, म्हणजे आता व्याजदर मूळ दराच्या 3/4 करा. मूळ व्याजदर 12 आहे, 12चे 3/4 म्हणजे अशा पद्धतीची मांडणी करा. 4 त्रि 12 म्हणजे 3 गुणिला 3 उरलेत, अर्थात 9%. असं म्हणायचं गणिताला. आता मूळ व्याजदराच्या 3/4 दराने 5 वर्षात 48,000 रास किती होईल?
लक्षात घ्या. असा प्रश्न, बाकी काय अवघड काही नसते. मग परत एकदा पहिल्यानं सरळ व्याज काढू. म गुणिला द गुणिला क छेदस्थानी 100. लेकरांनो, आता मुद्दल 48,000 आहे आणि व्याजाचा दर हा पूर्वीच्या व्याजदराच्या 3/4. आलं लक्षात तुमच्या? पूर्वीचा व्याजदर 12 आणि 12चे 3/4 म्हणजे 9 होतात. म्हणून आता नवीन व्याजदर किती? 9%. याप्रमाणे हा व्यवहार 5 वर्षाची रास किती होईल असा प्रश्न. पहिल्यानं सरळ व्याज काढू. छेदस्थानी सरळ व्याज काढण्याचं सूत्र आहे मदक भागीला 100 म्हणून छेदस्थानी 100. इथं लेकरांनो हे 2 शून्य, हे 2 शून्य घालवा. आता 480 गुणिला 9 गुणिला 5, 480 गुणिला 9 45 आणि हा सबंध गुणाकार 21,600 रुपये प्राप्त होतो. हे झालं सरळ व्याज. नवीन व्याजदर किंवा मूळ व्याजदराच्या 3/4 दराने 5 वर्षात 48,000 रुपये किती होतील याचा अर्थ प्रश्नामध्ये आम्हाला लेकरांनो रास विचारली. आरबळत जाऊ नका, काही अवघड नसते. आमच्या मानसिकतेची परीक्षा असते. मानसिकता बलदंड करा. एखाद्या वेळेस पुस्तकामध्ये चुकीचं असते, एखाद्या वेळेस एखादा गुरुजी चुकीचा रस्ता दाखवते, परंतु आम्ही आमच्या मनावर आढळ राहिलो पाहिजे. आमचा विश्वास कायम राखला गेला पाहिजे. यशाचं हे रहस्य तुम्हाला सांगतो. लक्षात काही नाही, स्वतःच्या मनावर निर्भर राहा. आणि पक्षी जसे क्षितिजा पलीकडे झेप घेतात, लक्षात घ्या, अनुकूल आणि पर्याप्त जिथं वातावरण आहे तिथं भरारी मारतात, तशा पद्धतीचा उत्सृंखल विश्वास. लक्षात घ्या. स्वतःचे स्वतः गुरु बना. मुद्दल 48,000 आणि व्याज 21,600 ही बेरीज करायची फक्त. 48,000 21,600 म्हणजे 48,000 आणि 21,600 0 0 6 8 आणि 1 9 आणि 4 आणि 2 6. बरोबर आहे. 0 0 6 8 आणि 1 9 4 आणि 2 6. 69,600 हे तुमच्या विचारल्या प्रश्नांचं लेकरांनो उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, तुम्ही जर खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. बेल आयकॉनची घंटी याच्यासाठी दाबा की मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. वाकसरांचा माऊलीच्या कृपेनं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप. का ग्रुप? तर गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं. लक्षात घ्या. आणि यशाची खुबी, रहस्य, जादू अशी आहे की ग्रुपमध्ये महाराष्ट्र राज्यातील बहुतेक सर्व जिल्ह्यातले लेकर आहेत. म्हणजे बहुतेक जिल्ह्यामध्ये होणाऱ्या सगळ्या भरत्या आणि त्यातील प्रश्न आणि त्यांचा विविध अंगांना असा सर्वंकष सातत्यपूर्ण असा अभ्यास यशाचा राज मंत्र ठरत आहे. लेकरं भरघोस यशानं पास होत आहेत. लक्षात लेकरांनो, लक्ष द्या. तुम्ही सुद्धा या माझ्या ग्रुपमध्ये, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी व्हा. त्याचे फायदेच फायदे असे की तुम्ही 100% लागसालच. आत्तापर्यंतचा हा अनुभव. का तर दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातात. विविध जिल्ह्यातील विविध प्रश्नपत्रिका म्हणजे विविध प्रश्नांचा अभ्यास. एक वेगळीच ऊर्जा, एक वेगळाच आत्मविश्वास क्रिएट करण्यास कारणीभूत ठरतो, जो यशाचा मूलमंत्र ठरतो. लक्षात. तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा. फायदे: दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील. दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती अजिबात उरणार नाही. आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल. हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरत नाही. ओके. रास काढणे, मुद्दल काढणे, व्याजदर काढणे, एकंदरीत सरळ व्याज, चक्रवाढ व्याज किंवा सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक दर्शवला असता मुद्दल काढणे, ह्या सगळ्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा
असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.